सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचे श्लोक आहेत 59 आणि 60। श्री गुरुची दिव्य दृष्टी। सकल भुवन सृष्टी कल्पिता शेषपुष्टी निखिल निगम दृष्टी संपदां व्यर्थ दृष्टी अवगुण परिमार्ष्टी तत्पदार्थैक दृष्टी भवगुण परमेष्टी मोक्षमार्गैक दृष्टी सकल भुवन रंग स्थापना स्तंभयष्टी सकरुण रसवृष्टी तत्वमाला समष्टी सकल समय सृष्टी सच्चिदानंद दृष्टी निवसतु मयि नित्यं श्री गुरो दिव्य दृष्टी। संपूर्ण 14 भुवने उत्पन्न करणारी, इच्छित पदार्थांची निश्शेष पुष्टी करणारी, सर्व शास्त्रे वेद ह्यांचे ज्ञान करून देणारी, लौकिक ऐहिक ऐश्वर्याचे व्यर्थत्व दाखविणारी, अवगुणांचे परिमार्जन करणारी, तत्पदाकडे ब्रह्मावर साधकाचे लक्ष एकाग्र करणारी, जगद्रूप दृश्याची परमदृष्टी हवन करणारी, ब्रह्मज्ञानात त्रिगुणात्मक सृष्टीचे संसाराचे हवन होऊन ब्रह्मज्ञान झाले की अज्ञान जाते, सर्व जगत गुरुरूप वाटते, मोक्ष मार्गावर साधकाची दृष्टी टिकवून धरणारी, सर्व 14 भुवनरूपी रंगमंचाच्या स्थापनेला आधारभूत स्तंभ खांब असलेली, कारुण्याची स्नेहाची प्रेमरसाची वृष्टी करणारी, तत्वज्ञान मालिकांचा समुदाय असलेली, सर्व दर्शने शास्त्रे ह्यांचे संकेत आचार ह्यांना निर्माण करणारी, जिच्याने सर्व नीती नियम आचार विशेष कालरचना होतात, सच्चित आनंद स्वरूपी गुरुकडे साधकाची दृष्टी खेचून खिळविणारी, अशी श्री गुरुची दिव्य दृष्टी नेहमी माझ्यावर राहो अशी भक्ताने नित्य प्रार्थना करावी। हे दोन्ही श्लोक गुरुच्या दिव्य दृष्टीच्या करामतीचे वर्णन करतात। गुरुची दृष्टी दिव्य असते। दिव्यता प्रकाश तेजच गुरुच्या दृष्टीतून सदैव प्रसरण पावत असते। गुरुची दृष्टी सामान्य राहिलेली नसते, तिच्यात अतीव सामर्थ्य भक्ती आलेली असते। नुसत्या कटाक्षाने देखील गुरु कृपा प्रसाद देऊ शकतो, कुंडलिनी जागृत करू शकतो, अनिष्टांचे निर्दालन करू शकतो, सर्व सृष्टी गुरुदृष्टी निर्माण करते, सर्व दृष्ट पदार्थांची वृद्धी करते, सर्व ज्ञान प्राप्ती करून देते। ह्या विधायक कार्याबरोबरच दृष्ट नसलेल्यांच्या नाशाचे विध्वंसक कार्यही गुरुची दिव्य दृष्टी सहज करते। वाल्याचा मवालीपणा गुरु नारदांच्या दिव्य दृष्टीने एका क्षणात घालविला। राम जर रावणाचा गुरु असता तर रावणाच्या वधाचा प्रसंग ओढवला नसता। फक्त गुरुच्या हातातच शस्त्र अस्त्र आयुध नसते, इतर देवदेवतांचे तसे नाही। गुरुच्या दृष्टीतच सर्व पराक्रम साठविलेला आहे। गुरुदृष्टी लौकिक ऐहिक ऐश्वर्याचा फोलपणा दाखवून त्यांचे आकर्षण नाहीसे करते, साधकाच्या सर्व दोषांचे अवगुणांचे निर्दालन करते, ब्रह्मपद प्राप्तीचे ध्येय साधकापुढे ठेवते, जडाशी जडलेले मन सोडवते, ब्रह्मज्ञान देऊन दृष्टी समोरील सृष्टी घालवते, सर्व जगत गुरुचेच सगुण रूप हे पटविते। जगाला कंटाळायचे नाही, टाळायचे नाही, तर जगाला प्रेमाने कवटाळायचे। अवघाची संसार सुखाचा करीन, प्रेमे भरीन तिन्ही लोक, असे साधकाने म्हणण्या इतके प्रेम ही दिव्य दृष्टी साधकाच्या अंगात प्रवाही करते।
गुरुच्या दिव्य दृष्टीने साधक मोक्ष मार्गावर स्थिर होतो. जगाच्या रंगभूमीला आधार देणारी गुरुची दिव्य दृष्टी असते. गुरुच्या मनात साधकाबद्दल प्रेम, करुणा, स्नेह निर्माण झाला की हीच दिव्य दृष्टी कृपादृष्टी होते व कृपा ओसंडू लागते. सर्व तत्वज्ञानावर गुरुदृष्टी प्रकाश टाकते व मग शास्त्रांचा गर्भित आशय गुरुभक्ताला कळू लागतो. गुरुदृष्टी भक्तांना व्यसनातून सोडवून सदाचारी बनवते. गुरुचे सच्चित आनंदमय स्वरूप दाखवते. ह्याप्रमाणे गुरुचरण नमनाच्या साधनेने गुरुची दिव्य दृष्टी आपल्यावर पडावी म्हणून साधकाने पात्र व्हायचे. गुरुचरण पूजनाने साधकाचा देह पवित्र होतो. गुरुच्या दिव्य दृष्टीत साधकाचा सूक्ष्म देह नाहून निघाला की मन, बुद्धी, चित्त निर्मळ होतात व साधकाच्या अंतःकरणाचा विकास होतो. पण एवढ्याने भागणार नाही म्हणून साधकाने आणखी शरणागती साधून गुरुची दिव्य दृष्टी कृपादृष्टी होईल असे वागले पाहिजे. जोपर्यंत गुरुच्या दिव्य दृष्टीत साधक असतो तोवर त्याला काहीतरी वेगळे उदात्त वाटत असते. पण गुरुचे सानिध्य दूर होताच त्याच्या वासना पूर्ववत चोर करतात व तो अस्वस्थ, बेचैन होतो. म्हणून जेव्हा गुरुची दिव्य दृष्टी कृपा ओसंडते तेव्हा मात्र गुरुपासून शेकडो योजने दूर असलेल्या साधकाचा वासनाक्षय होऊन कारण शरीराचीही शुद्धी होते व तो परमार्थ मार्गाची निर्विघ्नपणे वाटचाल करतो. श्री गुरु चरण, श्री गुरु दिव्य दृष्टी व श्री गुरु कृपा दृष्टी ह्या तिन्हीमधील सूक्ष्म भेद व कार्य लक्षात घेऊन गुरुकडे गेल्यावर संपूर्ण शरणागतीने तिन्ही देह, स्थूल, सूक्ष्म, कारण शरीर कसे पावन करून घ्यायचे ते ह्या श्लोकांच्या भावार्थावरून लक्षात घ्यावे. नाहीतर गुरुकडे जाऊनही साधक कोरडाच परत येईल. गुरुचा सूक्ष्म देह व कारण शरीर सर्व व्यापी झालेली असतात. उलट पाळण्यातील तान्हुल्याला जसा आपला देह वापरता येत नाही त्याप्रमाणे साधकाला आपला सूक्ष्म देह अविकसित असल्याने वापरता येत नाही. गुरु सानिध्यात ज्या प्रमाणात साधकाची शरणागती त्या प्रमाणात गुरुच्या दिव्य सूक्ष्म द्रव्यमय देहात साधकाचा इवलाचा सूक्ष्म देह बुचकळून निघतो. त्याची मलिनता, दोष, पाप, विचार, विकार, अस्वस्थता धुतली जातात. मन, बुद्धी, चित्त निर्मल होतात. गुरुप्रसन्नतेने जर गुरुकृपा लाभली तर कारण शरीराचा वासनाक्षय घडून साधक अंतर्बाह्य उजळून निघतो. सूर्य स्नानाप्रमाणे गुरुच्या दिव्य दृष्टीत आत्मसूर्य स्नान घडते. जे साधण्यासाठी अनेक जन्म साधना करावी लागते ते एक गुरु दिव्य दृष्टी तत्काळ करून टाकते. इतके गुरुच्या दिव्य दृष्टीत अपार सामर्थ्य असते. संकटे, अडचणी आल्यावर गुरुकडे धावण्यापेक्षा गुरुदर्शनाने दिव्य दृष्टी स्वतःवर अगोदरच नित्य नेमाने पाडून घेतल्यास सर्व जीवनच निष्कंटक होते. सद्गुरुनाथ महाराज की जय.